पीक विमा बाबतीत अत्यंत दिलासादायक बातमी नुकतीच समोर आली आहे। सरकारकडून पीक विमा योजनेअंतर्गत 1000 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला न गेल्याने 2023-24 मधील खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही। याची कबुली स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली। दरवर्षी सरासरी 4000 कोटींपेक्षा अधिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली असली तरी विमा कंपन्यांना तब्बल 7000 कोटींपेक्षा अधिक नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली। सध्या 262.70 कोटींची भरपाई प्रलंबित असून खरीप 2024 मधील 400 कोटी रुपयांचे दायित्व देखील बाकी आहे। राज्य सरकार 8 दिवसात 128.97 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरणार असल्याचं आश्वासन कोकाटे यांनी दिले। त्यानंतर विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल असंही ते म्हणाले। कृषी निविष्ठा कंपन्या स्थापन केल्याप्रकरणी कृषी विभागातील 30 अधिकाऱ्यांवर 43 कंपन्या सुरू केल्याचा आरोप झाला असून या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही कृषी मंत्र्यांनी दिली। या प्रकरणात विकास पाटील, दिलीप झेंडे यांच्यासह किरण जाधव यांच्या 11 कंपन्यांचा विशेष तपास केला जाणार आहे। राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र परवाना प्रणाली सुरू करण्याचा विचार असल्याचंही कोकाटे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले।